हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वाद त्रिशाच्या चॅनलमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी. तर आपण बघूया साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते. लागणारं साहित्य आहे, इथे मी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा रात्री भिजवून घेतला होता. मोस्टली तर रात्रीच तुम्ही भिजवून घ्या, कारण की सकाळी जर भिजवला तर तो चांगला फुलत नाही. तर रात्री तुम्ही भिजवून घ्या. हा साबुदाणा 2 ते 3 माणसांना होईल एवढा साबुदाणा आहे. इथे मी 1 वाटी दाण्याचं कूट घेतलं आहे. इथे कच्चे शेंगदाणे आहे. कच्चे शेंगदाणे आपल्याला नंतर भाजायचे आहे. इथे 3 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. फोडणी पुरता कढीपत्ता आणि इथे बटाटे आहे. बटाटे मी सोलून भिजवून घेतले आहे. हे आपल्याला फ्राय करायचे आहे. आणि इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर. चला तर मग सर्वात आधी आपण हे बटाटे जे आहे ते फ्राय करून घेऊया. तेल टाकते मी इथे. दोन चम्मच मी तेल टाकले. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही उपयोग करू शकता, पण आमच्याकडे तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी तेल वापरते. तेल छान गरम करूया. चला आता आपलं तेल छानपैकी गरम झालंय. आता आपण याच्यात आपण जे बटाटे कापले होते ते टाकूया. बटाटे आपल्याला असे छान खमंग लाल असे फ्राय करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता बटाटे इकडे आपले लाल असे खमंग झाले आहे. आता ह्याला आपण काढून घेऊया. आपण शेंगदाणे टाकूया, कारण की शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे. बरं, इथे मी दाण्याचा कुटाचाही वापर करते आणि अख्ख्या शेंगदाण्यांचाही वापर करते. तर तुम्हाला जर फक्त दाण्यांचा कुटाचा वापर करायचा असेल तर तुम्ही ते करा. शेंगदाणे जास्त नाही भाजायचे, नाही तर कडवटसर लागतात. आता आपण जिरे टाकणार आहोत. कढीपत्ता आणि मिरची. आता आपण हे जे बटाटा आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते टाकूया. आता हा जो आपण साबुदाणा घेतला होता तो टाकायचा आहे. चांगलं मिक्स करूया. आता इथे दाण्याचं कूट टाकते मी. दाण्याचं कूट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. तुम्हाला जास्त लागतं कमी लागतं, कोणाला शेंगदाणे जास्त नाही आवडत, कोणाला जास्त आवडतात, त्याच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करा. आणि चवीपुरतं मीठ. व्यवस्थित मिक्स करायचंय. आता 5 मिनिटं इथे आपण झाकण ठेवून वाफेवर शिजवूया त्याला. पाच मिनिटं झाली आपली. आपण बघून घेऊया एकदा. बरं, 5 मिनिटाच्या वर झाकण नाही ठेवायचं. जर झाकण जास्त वेळ ठेवलात ना तर साबुदाणा तडतडीत होईल. ऑलमोस्ट इथे आपली खिचडी तयारच आहे. बरं, ह्याच्यावर जर तुम्हाला ज्यांचे कोणी आहे जे गोड खातात तर त्यांनी
साखर टाका. आमच्याकडे कोणी गोड खात नाही त्याच्यामुळे मी साखर नाही टाकत आहे, पण तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर टाका. हा, ह्याच्यावरनं जर तूप घातलं ना तर किती सुंदर लागेल माहितीये का. ही खिचडी तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता. कोणाला दही आवडेल नाही आवडेल, तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता ह्याला. तर अशा प्रकारे आपली खिचडी तयार आहे. आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊयात. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. अशा प्रकारे आपली तयार आहे साबुदाण्याची खिचडी. एकदा करून बघा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा कशी झाली होती ती. चला तर मग बाय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.